सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मुंबईत तरुणाईंशी थेट संवाद साधला। इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशनच्या कार्यक्रमात सरसंघचालक तरुणाईंशी बोलले। कार्यक्रमात बोलताना नुकत्याच झालेल्या आंदोलनावर सरसंघचालक त्यांच्या मन की बात मोकळेपणाने सांगितलं। सरसंघचालकांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। नेमकं काय म्हणाले सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत? कार्यक्रमात असं काय घडलं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आमचे नवनवे व्हिडिओज आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, मी हर्ष, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईत इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्सच्या कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी तरुणाईंशी मनमोकळा संवाद साधला। कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मुद्द्यांवर आजोबा आणि नातवांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली। या चर्चेला नुकत्याच झालेल्या पेपर फुटी विरोधी आंदोलनाची किनार होती। कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। देशाचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात भारताचे संविधान तयार झाले। या संविधानाने प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित अशी चौकट आखून दिली। या चौकटीचे पालन व्हायला हवे। विरोध असू शकतो, पण व्यक्तीला विरोध असण्यापेक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा, अशा रूपाचे मत सरसंघचालकांनी मांडले। या प्रसंगी देशातल्या 100 पेक्षा जास्त शहरातील 2000 पेक्षा जास्त तरुण प्रतिनिधी उपस्थित होते। जेनझी आणि जेन अल्फाच्या उपस्थितीत सरसंघचालक बोलले, शिक्षणाला व्यावसायिक लाभाचे नाही तर समाज निर्मितीचे साधन म्हणून विकसित करण्याची आवश्यकता आहे। तरुणाईसाठी शिक्षण व्यवस्थेत काळानुरूप सकारात्मक बदलांची आवश्यकता आहे, पण हे करताना मूळ भक्कम राहतील याची खबरदारी घेणं आवश्यक असल्याचे डॉक्टर मोहन भागवत म्हणाले। प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि सुलभ शिक्षण मिळावं यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणं गरजेचं आहे। शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, मात्र त्यापूर्वी आपण स्वतः काय करू शकतो याचा विचार होणं अधिक महत्त्वाचं आहे, असेही सरसंघचालक म्हणाले। फक्त कायदे आणि नियम केले म्हणून बदल होत नाही, तर समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे। समाजाची वृत्ती बदलायची तर समाज नवे कायदे आणि नियम स्वीकारेल। समाजात चांगले आदर्श निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे, असे सरसंघचालक म्हणाले। त्यांनी तर्कसंगत बोलणाऱ्या, चौकस बुद्धीने प्रश्न विचारणाऱ्या नव्या पिढीचे कौतुक केले। त्याच वेळी त्यांनी सोशल मीडिया वापरताना स्वअनुशासन पाळण्याची आवश्यकता असल्याचं सांगत तरुणाईचे कान टोचले। विवाह आणि एकत्र राहणे यात गल्लत करणं टाळा, असे खडे बोल सरसंघचालकांनी तरुणाईला सुनावले। विवाह ही केवळ 2 व्यक्ती एकत्र राहण्याची सोय नसून ती भारतीय समाजाची एक मूलभूत संस्था आहे। त्यामुळे समलैंगिक विवाहाला पाठिंबा न देता अशा जोडप्यांच्या एकत्र राहण्यासाठी समाजाने योग्य ती रचना किंवा व्यवस्था निर्माण केली पाहिजे, असे सरसंघचालकांनी सांगितलं। महिला नेतृत्व करू शकतात। संघाच्या अनेक प्रकल्पांमध्ये महिला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळत आहेत। महिलांमध्ये नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता असून त्यांना समान अधिकार मिळायला हवेत, असे सरसंघचालक ठामपणे म्हणाले। भारत पाकिस्तान, भारत चीन या द्विपक्षीय संबंधांमध्ये वास्तवाचे भान बाळगताना चर्चा पूर्णपणे थांबणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।